हॅलो गाईज, तर आज मूड होता पावभाजी बनवायचा. तर त्याच्यासाठी आमच्याकडे कोथिंबीर आणि वाटाणे नव्हते. तर आम्ही बोललो की फ्लिपकार्ट मिनिट्सवरून पटकन येतील तर तिकडनं ऑर्डर करू. तर आम्ही कोथिंबीर वगैरे ऑर्डर केली. कोथिंबीर आली आहे. ही अशी कोथिंबीर रिसीव झाली आहे. दिसतंय मोठ्या पानांची आहे, पण ठीक आहे, चालेल. आणि जे वाटाणे आम्ही ऑर्डर केलेत हे 200 ग्रॅम वाटाणे आहेत 155 रुपीजला, पण डिस्काउंटनी समथिंग 79 रुपीजला पडलेत. आणि येस, FSSI नंबर वगैरे आहे त्याच्यावर. आणि पॅक्ड झालेत काल आणि एक्सपायरी डेट आहे उद्याची. ठीक आहे, तर असे आपण ऑर्डर केले, पण हे थोडे असे आले आहेत आणि ज्यांचं की वास पण एवढा चांगला नाही येते. जरा आता कसं सांगू, वास थोडंसं खराब झालेल्या टाईपमध्ये वास येतो आहे. आणि हे थोडेसे भिजवलेले टाईप वाटतात ते. तर काही समजत नाही आहे हे काय. तर मम्मीला तर हे अजिबात वाटाणे पटले नाही आहेत. मम्मी बोलली की नको, हे जर आपण यूज केले तर आपली भाजी पण खराब होईल आणि टेस्टला पण चांगलं नाही लागणार आणि हे आपल्या हेल्थसाठी पण चांगलं मे बी नसेल. तर मग आपण हे वाटाणे रिटर्न करतो आहे, जे की आय थिंक आपण 80 रुपीजचे मागवलेले. तर हे आपण वाटाणे रिटर्न देणार आहोत. आणि आता मी दादाला पाठवते मार्केटला आणि मार्केटमधून वाटाणे घेऊन येऊयात आणि बघू काय दोघांमध्ये कंपॅरिझन आहे. ठीक आहे, ओके. तर मी एकदा क्लोजअप लुक तुम्हाला दाखवून घेते. हे डिटेल्स होते याच्यावर आणि हेच ते वाटाणे दिसतंय. तर हे आपण तसंच ठेवूयात. आणि आता आणू ना आपण शेंगा, ते पण आपण असंच खोलून बघूयात. ओके, तर आपले मार्केटमधून वाटाणे आलेले आहेत. हे आय थिंक 50 रुपये पावणे समथिंग वाटाणे आहेत. हे 90 रुपयाचे आणलेत. आणि हे 80 रुपयाचे वाटाणे आणलेत. हे सोललेले म्हणजे भिजवलेले आहेत. आणि हे आपल्याला सोलावे लागणार आहेत. आणि येस, मेन आपल्याला काय बघायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे की फरक काय वाटाण्यांमध्ये. ऑब्व्हियस त्या वाटाण्यांचं रिफंड वगैरे झालं आहे आणि रिफंड वगैरे कसं घ्यायचं काय त्याची एक व्हिडिओ मी सेपरेट टाकणार आहे. तर आधी आपण ह्या वाटाण्यांचं मी तुम्हाला दाखवते, क्लोजअप लुकमध्येच दाखवते. ठीक आहे, दाखवते, क्लोजअपमध्ये दाखवते. ओके, तर मगाशी आपण हा वाटाणा खोलून बघितलेला. आता मी तुम्हाला हा वाटाणा खोलून दाखवते, जो की खोलायला गेलो का पूर्ण पिचकतो. त्याच्यामध्ये खूप सारं ज्युसी आहे. ओके, दिसतंय ओके, तर आपण मगाशी हा वाटाणा सोललेला परत तुमच्यासाठी सोलते आणि कंपॅरिझन दाखवते. हा खोलताना लगेच असा खोलला आहे आणि हे असं आहे. ठीक आहे, आणि थोडा चिकट चिकट वाटतं. आणि हा जो इकडनं मी आता उचलला तो वाटाणा, ज्याची की साल अशी पटकन निघत नाही. हा तर काय पटकन निघत नाही आणि हा खूप ज्युसी तसा आहे. कुठे गेला, हरवला, थांबा. हा वाटाणा, ज्याची साल पण काय पटकन निघत नाही आहे. येस, हाच फरक आहे, हा वाटाणा आणि हा थोडा चिकट चिकट. हा थोडा कडक वाटतो लगेच आणि हा सॉफ्ट आहे. हाच फरक आहे. तर चलो हे वाटाणे सोलून बघूयात. तर हा कंपॅरिझन आहे या दोन्ही वाटाण्यांमधला. हे थोडेसे कलर डल वाटतो आहे आणि ह्याच्यातून थोडा स्मेल येतो आहे. आणि हे आपले फ्रेश पील केलेले वाटाणे आहेत. तर येस, काय वाटते तुम्हाला, मला नक्की कमेंट करून सांगा.